नमस्कार मित्रांनो. लग्न झाल्या झाल्या आपण काय करायला पाहिजे? तुम्ही जर जस्ट मॅरिड असाल आणि अजून तुम्हाला कोणते मूलबाळ नसेल, तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी खूप जास्त महत्वाचा आहे. मित्रांनो, मी जर तुम्हाला एक प्रश्न विचारला की आजच्या तारखेला कोणती गोष्ट किंवा कोणत्या गोष्टी करणं जास्त महाग झालेलं आहे, तर त्याच्यात दोन पर्याय हे नक्कीच तुमच्या मनामध्ये येतील. पहिला म्हणजे शिक्षण आणि दुसरा म्हणजे मेडिकल. मेडिकल म्हणजे हॉस्पिटलचा जो काही खर्च आहे, औषधोपचारावरती आपण जो पण काही खर्च करतो, हा नक्कीच आजच्या तारखेला आपण बघितला तर खूप जास्त प्रमाणामध्ये वाढत चाललाय. आणि एक सर्वे जर आपण बघितला तर त्या सर्वेच्या अनुसार मागच्या 13 वर्षांमध्ये जेवढं मेडिकल क्षेत्रामध्ये महागाई वाढ नव्हती झालेली, तेवढी मागच्या वर्षांमध्ये वाढ झालेली. याचा अर्थ असा की इथून पुढे पण हा खर्च कंटिन्यू वाढत जाणार आहे. आणि जर तुम्ही जस्ट मॅरिड असाल तर आजची परिस्थिती काय की आज तुमची फॅमिली छोटी आहे. उद्या होईल काय की उद्या तुमची फॅमिली मोठी होत जाईल. तर जसजशी फॅमिली मोठी होत जाईल तस तसं फॅमिली रिलेटेड बाकीच्या गरजांसोबतच एक योग्य असं हेल्थ इन्शुरन्स असणं खूप जास्त महत्वाचं आहे. का बरं? कारण मुलं छोटे असतील त्यावेळेस त्यांचं आजारी पडण्याचं प्रमाण खूप जास्त असेल किंवा घरात इतरही कोणालाही याचा त्रास होऊ शकतो. आजार पण काही सांगून येत नाही आणि आपण आजच्या जीवनामध्ये बघतो की कधी अपघातामुळे किंवा कधी दुसऱ्या कारणामुळे काही ना काही आपल्याला आजारपण हे आपल्या घरामध्ये येत असतात. मग अशा परिस्थितीत आपल्याकडे काय पाहिजे? तर आपल्याकडे एक चांगला असा एक हेल्थ इन्शुरन्स नक्कीच असायला पाहिजे. आजच्या तारखेला आपण काय करतोय? आजच्या तारखेला असं पाहण्यात आलंय की जसं मी बोललो की जस्ट आपलं लग्न झाल्यानंतर आपण बाकीच्या सगळ्या गोष्टींचा प्लॅन करतो. जसं हनीमूनचं प्लॅन करतो, चांगले फोटोशूट करतो, चांगलं कॉस्ट्युमचं प्लॅन करतो, चांगल्या पद्धतीने इव्हेंट लग्नाचा कसा होईल या सगळ्या गोष्टींचं आपण प्लॅनिंग करतो. आणि ती खूप चांगली गोष्ट आहे आणि ती करायलाच पाहिजे. कुठे फिरायला जायचं हे पण आपण नक्कीच प्लॅन करतो. पण यासोबतच आजच्या तारखेला खूप जास्त महत्वाचं आहे की एक योग्य हेल्थ इन्शुरन्स हा तुमच्याकडे पाहिजे. काय होतंय की आपण इन्व्हेस्टमेंट जर मी तुम्हाला म्हटलं की इन्व्हेस्टमेंट करा तर कदाचित तुम्ही लगेच तयार व्हाल. पण जेव्हा मी तुम्हाला म्हटलं की इन्शुरन्स घ्या तर कदाचित बऱ्याच लोकांना इन्शुरन्स हा आवडत नाही. का बरं? तर तिथे बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण फक्त प्रीमियम भरतो आणि आपल्याला कधी आजारपण नाही आलं तर मग ते जे काही पैसे भरू ते आपले नक्कीच वाया जाणार. तर असं होत नाही. कधी ना कधी तुम्ही जे पण काही प्रीमियम भराल त्याचा यूज किंवा त्याचा वापर कधी ना कधी भविष्यात तर होणारच आहे. आणि यापेक्षा महत्वाची गोष्ट काय की जर माझ्याकडे हेल्थ इन्शुरन्स असेल तर मला एक मनाने समाधान असेल, मानसिकरित्या मी खूप स्टेबल असेल, कॉन्फिडंट असेल की उद्या तशी काही वेळ आलीच तर मला कुठे पैसे मागायची गरज नाहीये, मला काही गोष्टी विकायची गरज नाही, जबरदस्तीने माझी गुंतवणूक केलेली तोडून ती विकायची गरज नाही, तिच्यामध्ये नुकसान करून मला माझ्या मेडिकलचा खर्च भरायची गरज पडणार नाहीये. का बरं? कारण माझ्याकडे एक चांगला हेल्थ इन्शुरन्स मी घेऊन ठेवलेला आणि हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही जस्ट मॅरिड असाल आणि अजूनही कोणतं मूलबाळ नसेल किंवा जरी असलं तरी सुद्धा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, जर तुम्ही जस्ट मॅरिड असाल तर सर्वप्रथम तुम्हाला दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पुढील आयुष्यासाठी तुमची वाटचाल खूप चांगली हो हीच माझी देवाकडे प्रार्थना. इवन जरी तुम्ही जस्ट मॅरिड असाल तरी तुम्हाला शुभेच्छा आणि तुम्ही यंग कपल असाल तरी चांगलं माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. आता या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत? तर या व्हिडिओमध्ये आपण 5 टॉप हेल्थ इन्शुरन्स असे प्लॅन बघणार आहोत ज्याच्यामध्ये प्रेग्नन्सी बेनिफिट हा कव्हर होतोय. जनरली आपण बघतो की एक काळ होता जेव्हा प्रेग्नन्सी कव्हर किंवा मॅटर्निटी बेनिफिट याची गरज कदाचित आपल्याला तेवढी वाटत नव्हती. पण आजच्या तारखेला बऱ्याच गोष्टी बदलल्यामुळे आपल्याकडे असा प्लॅन असणं गरजेचं आहे ज्यामध्ये प्रेग्नन्सी बेनिफिट किंवा मॅटर्निटी बेनिफिट हे कव्हर होऊ शकतील. तर आता इथे तुम्ही बघू शकता की ही जी काही लिस्ट आहे याच्यामध्ये कदाचित आजच्या तारखेला असे पण कंपनीज असतील किंवा इथे मी जे काही तुम्हाला प्लॅन दाखवतो यापैकी या व्यतिरिक्त काही असे प्लॅन्स असतील ज्याच्यामध्ये प्रेग्नन्सी किंवा मॅटर्निटी बेनिफिट हा कव्हर होतो. मी त्यातले काही 5 प्लॅन्स तुमच्या समोर इथे दाखवलेले आहेत. तर यामध्ये तुम्ही बघू शकता प्रत्येक प्लॅन मध्ये आपल्याला काय मिळतं. तर इथे प्रेग्नन्सी कव्हरेज हे प्रत्येक प्लॅन मध्ये आहे. सर्वांसाठी वेटिंग पिरियड जवळपास सारखा आहे, तो म्हणजे 2 वर्षाचा आहे. वेटिंग पिरियडचा अर्थ काय? तर आज तुम्ही 2025 मध्ये समजा तो प्लॅन घेतला तर मॅटर्निटी रिलेटेड क्लेम जर तुम्हाला टाकायचा असेल किंवा प्रेग्नन्सीचा क्लेम तुम्हाला टाकण्यासाठी किती दिवस थांबायला लागेल? तर 2 वर्ष तुम्हाला थांबायला लागेल. 2 वर्षानंतर तुम्ही मॅटर्निटी संदर्भात काही क्लेम असेल तर तो तुम्ही टाकू शकताय. तर यामध्ये बहुतेक कंपन्यांचा वेटिंग पिरियड 2 वर्षाचा आहे. फक्त स्टारचा जो एक प्लॅन आहे त्याच्यामध्ये सर्वात कमी वेटिंग पिरियड इथे आपण पाहतो तो म्हणजे फक्त 9 महिने, जो की सर्वात कमीत कमी वेटिंग पिरियड आहे. आणि जर तुमचं जे काही फॅमिली प्लॅनिंग आहे त्यानुसार जर तुम्हाला असं वाटतं का तुम्हाला 1 वर्षाच्या आत प्लॅनिंग करायचं आहे तर मग कदाचित
हा प्लॅन तुम्ही कन्सिडर करायला काही हरकत नाही. जर तुमच्या फॅमिली प्लॅनिंगच्या आणि तुम्हाला वेळ असेल तर कधी तुम्ही बाकी प्लॅनचा विचार नक्कीच करू शकता. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं बेनिफिट तर न्यू बॉर्न बेबी कव्हरेज. तर लहान मूल जन्माला आल्यानंतर त्याचं जे कव्हरेज आहे त्याचा बेनिफिट हे सर्वच प्लॅन देत आहेत. आणि ते किती देत आहेत, किती दिवसापर्यंत देत आहेत, तर जवळपास 90 दिवसापर्यंतचं कव्हरेज तुम्हाला लहान मूल जन्माला आल्यापासून या प्लॅन मध्ये, या सर्व प्लॅन्स मध्ये मिळत आहे. याचा अर्थ असा की मुलं जन्माला आल्यानंतर त्यांच्या संदर्भात काही एक्स्ट्रा काही तुम्हाला क्लेम करायची वेळ आली किंवा त्यांना काही आजारपण आलं आणि त्यासाठी मग त्यांना एक्स्ट्रा मेडिकल खर्च आला, तर तो जो काही खर्च आहे तो सुद्धा तुम्ही या प्लॅनच्या अंडर कव्हर करू शकतात. फक्त अट काय आहे तर अप टू 90 डेज, म्हणजे 90 दिवसापर्यंतचाच जो काही खर्च आहे न्यू बॉर्न बेबीचा तो या प्लॅन्स मध्ये कन्सिडर होणार आहे. मॅटर्निटी एक्सपेन्सेसचा अर्थ आपण प्रेग्नन्सी झाल्यानंतर जे पण काही मेडिकलचे जे काही खर्च होतात, हॉस्पिटलचं जे काही टोटल बिल होतं, तर तो जो काही खर्च आहे तो आपण या प्लॅन्स मध्ये कव्हर करू शकतोय. आणि ती जी काही रक्कम आहे ती किती आहे तर ती साधारणपणे 50,000 रुपये आहे, म्हणजे अप टू 50,000. तुमचं जर ऍक्च्युअल बिल किंवा जे काही खर्च आहे तो 25,000 रुपये झाला असेल तर मग तुम्ही 25,000ला अप्लाय करू शकता. तुमचा 35,000 झाला असेल तर तुम्ही 35,000ला अप्लाय करू शकता. तुमचा जर 70,000 झाला असेल तर तुम्ही जास्तीत जास्त 50,000ला अप्लाय करू शकतायत. हा याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर प्री आणि पोस्ट नाटाल केअर हे पण या ठिकाणी कव्हर होत आहे. यासोबतच अजून काय फीचर्स आहेत या प्लॅनचे, तर एक तर वेटिंग पिरियड ऑलरेडी आपण तो बघितलेला आहे. त्याच्यासोबतच आपल्याला प्रत्येक प्लॅन मध्ये काय मिळत आहे तर सिंगल प्रायव्हेट रूम मिळत आहे. रूम रेंटचं लिमिट किती आहे तर सिंगल प्रायव्हेट रूमचं जे काही रेंट असेल किंवा जे पण काही चार्जेस असतील ते आपल्याला मिळतील. तुमच्या सिटीमध्ये, तुमच्या एरियामध्ये जिथे तुम्ही हॉस्पिटलाइज होणार आहे त्या हॉस्पिटलचं एका दिवसाचं जे काही तुम्ही रूम निवडाल तिचं जे काही भाडं असेल ते जे काही भाडं आहे तर ते सिंगल प्रायव्हेट रूम जी काही असेल त्या प्रायव्हेट रूम पर्यंतच भाडं तुम्हाला या क्लेमच्या किंवा या प्लॅनच्या अंडर तुम्हाला मिळेल. आणि हे सगळ्या कंपन्यांसाठी कॉमन आहे. यासोबतच तुम्हाला कव्हर अमाऊंट किती तुम्ही घेऊ शकता जास्तीत जास्त आणि कमीत कमी, तर कमीत कमी कव्हर आदित्य बिर्ला किंवा सर्वच प्लॅन मध्ये जवळपास 3 लाख हे मिनिमम कव्हर आहे जे तुम्हाला घ्यायचे. आणि जास्तीत जास्त किती घेऊ शकता तर जास्तीत जास्त इथे तुम्ही आदित्य बिर्ला मध्ये 2 करोड बघू शकता. बाकी एचडीएफसी अर्गो किंवा मॅक्स बुपा, त्याच्यानंतर आयसीआयसीआय लोंबार्ड मध्ये 1 करोड आणि स्टार मध्ये मॅक्झिमम 25 लाखापर्यंत तुम्ही कव्हर घेऊ शकता. प्रीमियम या प्लॅन साठी तुम्हाला किती साधारण येऊ शकतो तर अंदाजे जो प्रीमियम आहे हा 10 लाखाच्या कव्हर साठी आपण इथे बघितलेला आहे. तर तो जो काही अंदाजे प्रीमियम आहे तो साधारणपणे 15 ते 20 हजारच्या आसपास येऊ शकतो. याच्यात सर्वात कमीत कमी प्रीमियम तुम्हाला स्टारच्या प्लॅन मध्ये इथे दिसतोय 12,000. आणि सर्वात जास्तीत जास्त प्रीमियम तुम्हाला मॅक्स बुपा आणि आदित्य बिर्लाच्या प्लॅन मध्ये इथे दिसतोय. हे ऍव्हरेज प्रीमियम आहे आणि अप्रॉक्सिमेट प्रीमियम आहे. ऍक्च्युअल प्रीमियम तुमच्या याला किती येईल ते कशावर डिपेंड आहे तर तुम्ही जे पण काही तुम्ही तुमचे डिटेल्स असतील, फॅमिली डिटेल्स, एज किती आहे, तुमचं मेडिकलची काही हिस्ट्री आहे का नाही, आरोग्य तुमचं कसं, हेल्थ कंडिशन कशी, यावरती ते प्लस मायनस होऊ शकतात. हे अंदाजे प्रीमियम आपण इथे बघतोय. अजून काय फीचर्स आपल्याला या प्लॅन मध्ये मिळत आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकतोय की लाईफ टाईम रिन्युबिलिटी ही सर्व प्लॅन्स मध्ये आहे. याचा अर्थ काय तर आपण कोणतेही प्लॅन तुम्ही निवडला यापैकी तर लाईफ टाईम तुम्ही या प्लॅन मध्ये रिन्युअल करू शकताय. डे केअर प्रोसिजर्स इथे जवळपास 500हून अधिक दैनंदिन एका दिवसामध्ये पूर्ण होणारे असे काही उपचार आहेत 500हून अधिक, ते सर्वच या कंपन्या कव्हर करतायत. असे डे केअर प्रोसिजर्स कोणते म्हणता येईल तर असे आजार जिथे आपल्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायची गरज पडत नाही. आपण जातो, थोड्या वेळ थांबतो आणि जे पण काही प्रोसिजर ती पूर्ण होते आणि नंतर आपण रिटर्न येऊन जातो, तर त्याला आपण डे केअर प्रोसिजर म्हणतो. असे जे काही डे केअर प्रोसिजर्स आहेत ते 500हून अधिक सर्व कंपन्या कव्हर करतायत. त्याच्यानंतर नो क्लेम बोनसचा जो बेनिफिट आहे हा सर्व कंपन्या जवळपास 100% देत आहेत. आता हे कसं होतं, समजा तुमचं मूळ कव्हर आहे 1 लाख रुपयाचा आणि नो क्लेम बोनसचा जो आहे पर्सेंटेज किती आहे, समजा 10%नी नो क्लेम बोनस तुम्हाला दिला जाणार आहे असं आपण जर उदाहरणार्थ धरलं, तर पहिल्या वर्षी तुम्ही क्लेम नाही घेतला त्याच्यामुळे दुसऱ्या वर्षाच्या केसमध्ये तुमच्याकडे टोटल कव्हर किती असेल तर 1 लाख मेन कव्हर आणि 10,000 रुपये हा नो क्लेम बोनस, असं मिळून 1,10,000 रुपये हे तुमचं टोटल कव्हर बनणार आहे. तर असं तुमचं हे जे काही मेन कव्हर आहे हे टोटल 2 लाखापर्यंत
जेव्हा होईल तेव्हा हे 100% तुमचं नो क्लेम बोनस पोहोचला असं आपण म्हणू शकतोय. यासोबतच ऍडिशनल बेनिफिट्स प्रत्येक प्लॅन मध्ये आपल्याला मिळत आहेत. त्यामध्ये विशेषतः हेल्थ चेकअप आणि वेलनेस प्रोग्राम्स हे बहुतेक प्लॅन देत आहेत. इथे तुम्ही आदित्य बिर्लाच्या याच्यामध्ये बघू शकताय, लोंबार्ड मध्ये पण तसंच आपल्याला मिळत आहे. मॅक्स मध्ये हेल्थ चेकअप मिळत आहे. एचडीएफसी अर्गो आपल्याला फ्री डॉक्टर कन्सल्टेशन देते. आणि स्टार मध्ये काय मिळत आहे तर कव्हरेज फॉर गायनोलॉजिकल इश्यूज हे एक्स्ट्रा आपल्याला या प्लॅन मध्ये मिळत आहे. आता प्रत्येक प्लॅनचे काही प्लस पॉइंट्स असतील, काही निगेटिव्ह पॉइंट्स कदाचित असू शकतात. तर त्यात आपल्यासाठी कोणता प्लॅन योग्य आहे तुमच्यासाठी हे समजण्यासाठी इथे एक समरी आपण इथे बघतोय. ती म्हणजे काय, आदित्य बिर्ला मध्ये आपल्याला काय मिळतंय तर बेस्ट कव्हरेज, कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज येत आहे, वेलनेस बेनिफिट पण मिळतोय. अर्गो मध्ये आपल्याला अफोर्डेबल प्रीमियम आणि मॅटर्निटी कव्हरेज मिळतंय. मॅक्स बुपा मध्ये काय मिळतंय तर जास्त कव्हर अमाऊंट मिळते मॅटर्निटी बेनिफिट सोबत. लोंबार्ड मध्ये आपल्याला काय मिळतंय तर एक वाईड रेंज मिळतंय. आणि स्टार मध्ये काय मिळतं तर स्टार मध्ये शॉर्टर वेटिंग पिरियड मॅटर्निटीसाठी हा आपल्याला मिळतोय. आता हे जे काही आपण प्लॅन्स बघितले, हे प्लॅन्स तुम्ही पाहिल्यानंतर जर तुम्हाला गोंधळ झाल्यासारखं वाटत असेल, तुम्हाला कन्फ्युजन असेल की आता या प्लॅन्स मधून तुमच्यासाठी योग्य प्लॅन कोणता, किंवा या प्लॅन्स व्यतिरिक्त बाकीचे काही प्लॅन्स असतील आणि त्यामध्ये तुम्हाला काही कन्फ्युजन असेल, तर तुम्ही कॉमेंटमध्ये तुम्ही मेसेज करून मला ते विचारू शकता. किंवा सध्या तुम्ही एखादा प्लॅन जरी घेतला असेल तरी सुद्धा तुम्ही तो कॉमेंटमध्ये मला विचारू शकतात. आणि यासोबतच अजून एक महत्वाची गोष्ट आपल्याला ही पण कन्सिडर करायला पाहिजे की प्रत्येक प्लॅनचं जे काही प्रीमियम असेल किंवा त्याचा जो काही ऍक्सेप्टन्स असेल, हे तुमची हेल्थ कंडिशन, तुमचं वय, तुमचं ओव्हरऑल शारीरिक परिस्थिती कशी आहे, फॅमिली हिस्ट्री कशी, या सगळ्या गोष्टींवरती ते अवलंबून असेल. त्यामुळे प्रत्येकाचं हे वेगवेगळं असू शकतं. तर तुम्ही मला कॉमेंट करून बेसिक डिटेल्स पाठवले तर मी तुम्हाला माझ्या परीने त्याचं काय उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. आहे ना, ते कव्हरच नाही ना केलं. मित्रांनो, पाहिलं आपण हे टॉप 5 हेल्थ प्लॅन जे तुमच्यासाठी किती जास्त महत्वाचे, हे तुम्ही जे काही फीचर्स पाहिले त्याच्यावरून तुम्हाला नक्कीच लक्षात येईल. या व्हिडिओ संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील किंवा अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कॉमेंट करून नक्कीच विचारू शकता आणि मी माझ्या परीने त्याला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. मित्रांनो, कारण काही पण असो, तुम्ही कोणता पण इन्शुरन्स कव्हरेज घ्या, कोणता पण प्लॅन निवडा, पण जरुरी आहे की तुम्ही जर जस्ट मॅरिड असाल आणि नुकतंच तुम्ही लग्न केलेलं आहे तर तुम्ही लवकरात लवकर तुम्ही चांगला एक हेल्थ इन्शुरन्स घेणं जास्त गरजेचं आहे. यात अजून एक महत्वाचं कारण असं पण असतं की आज तुम्ही जर फिट असाल, आज तुम्हाला कोणताही आजार पण नसेल, तर तुम्ही जेव्हा हेल्थ इन्शुरन्स साठी अप्लाय करता तेव्हा कदाचित हेल्थ इन्शुरन्स कंपनी तुम्हाला सहजासहजी ते कव्हर देऊ शकते. पण उद्या समजा तुमचं काही आजार पण सुरू झालं, तुमचं काही औषध पाणी सुरू झालं आणि मग त्यावेळेस जर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स साठी मेडिकल कंपनीला अप्लाय केलं, तर त्यावेळेस ते काय करतील की त्यावेळेस ते मग तुम्हाला मेडिकल करायला लावतील किंवा काही वेळेस ते कदाचित तुम्हाला ते कव्हर पण देणार नाही, जरी तुमची प्रीमियम भरायची तयारी असली तरी सुद्धा. आता हे जे काही मी प्लॅन तुमच्यासोबत डिस्कस केले, यामध्ये काही कंपन्या अशा असतील की जे विदाऊट कुठल्याही प्रकारची मेडिकल न घेता तुम्हाला तो प्लॅन किंवा ते कव्हर देऊ शकतात. काही कंपन्या असे असतील की जे तुम्हाला मेडिकल दिल्यानंतर त्यांना जर वाटलं तर ते तुम्हाला कव्हर देतील. जे पण काय असेल ते डिपेंड करतं की तुमचं ओव्हरऑल सध्याची मेडिकल हिस्ट्री काय किंवा तुमचं ओव्हरऑल हेल्थ कंडिशन कशी आहे त्यावरती ते अवलंबून आहे. आणि जे पण काही असेल, तुम्ही जर प्रयत्न केले तर तुम्हाला त्याची माहिती नक्कीच मिळेल. तर या हिशोबाने आजच्या तारखेला जे पण काही चांगले प्लॅन्स आहेत ते मी इथे तुमच्या समोर मांडलेले आहेत. या व्हिडिओ संदर्भात अजून काही तुम्हाला विचारायचे असेल तर तुम्ही कॉमेंट करून मला नक्कीच विचारू शकता. तसंच हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला नक्कीच शेअर करा. आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून जेव्हा एखादा असाच काही महत्वाचा व्हिडिओ मी अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही योग्य वेळेस योग्य माहिती घेऊन ती ऍक्शन घेऊ शकाल. याबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद.